अवकाळी पावसाचा सिंधुदुर्गात आंबा कॅनिंगला जोरदार फटका. दर 30 रुपये किलोपर्यंत घसरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून मागील महिन्यापासून आंबा कॅनिंग सुरू झाले आहे. कॅनिंगमधील हापूस आंबा प्रामुख्याने पल्प, ज्यूससाठी वापरला जातो. वेंगुर्ला तालुक्यातून आंबा कॅनिंगसाठी मोठ्या प्रमाणात जात असून यावेळी अवकाळी पावसाचा फटका कॅनिंगला बसला आहे. अवकाळी पावसामुळे बागायतदार हापूस आंबा कॅनिंगसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. सध्या आंबा कॅनिंगचे दर 30 रुपये किलोपर्यंत. आंबा कॅनिंग हे एप्रिलच्या 20 तारखेपासून चालू झालेलं आणि 20 तारखेपासून जेव्हा चालू झालेलं तेव्हा त्याचा रेट होता 54 किलो होता. पर किलो आंबा 54 आणि आता जवळपास त्याचा रेट 30 वर आलेला आहे, 30 रुपये किलो. कुठला आंबा असतो याच्यामध्ये? कॅनिंगमध्ये फक्त हापूस आंबा घेतला जातो. जो आंबा पिकवला जात नाही, जो त्याच्यावर डाग वगैरे असतात, तो आंबा कॅनिंगला वापरला जातो. म्हणजे त्याचा पल्प वगैरे काढला जातो त्या आंब्याचा. याचा वापर कशासाठी केला जातो? त्याचा वापर कंपनीमध्ये पल्प तयार करतात आणि ते मँगोचे जे प्रॉडक्ट असतात, म्हणजे माझा म्हणा वगैरे, त्यासाठी त्याचा स्टोअर करून ठेवतात आणि त्याप्रमाणे त्याचे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. आत्ताचा रेट 30 रुपये पर किलो. अवकाळी पावसामुळे काय होतं, आंबा बागायतदार कसे पेट्या वगैरे भरतात ना, मग पाऊस लागल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पटापट काढतात आणि कॅनिंगला वगैरे घालतात जास्त आंबा. रत्नागिरीला आहे फॅक्टरी आहे, तिकडे जातो आणि नाशिकला वगैरे जातो. माझं नाव प्रज्ञेश गावडे. नमस्कार, माझं नाव गणपत सुभाष गावडे. मी पण एक आंबा शेतकरी आहे. सध्या अवकाळी पावसाचा आम्हाला फटका बसलाच आहे, कारण यावर्षी आंबा कमी होता, पण आता कॅनिंगचा रेट 30 वर आलाय. अवकाळी पावसामुळे कॅनिंगचा रेट 30 वर आलाय. आधीचा आम्हाला रेट होता ना, म्हणजे 20 तारीखला जेव्हा आम्ही कॅनिंग सुरू केलं तेव्हा चांगला रेट होता. 54 रुपयाने शेतकऱ्यांना रेट चांगला मिळत होता, पण आता सध्या 30 वर आला. पण जो 54 रेट होता तो डायरेक्ट कंपनीने 10-10 रुपये कमी करून 8-8 दिवसात 10-10 रुपये कमी केले आणि आताचा रेट 30 वर आणलाय. जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी गाड्या अडवल्या तेव्हा हा रेट स्थिर राहिला. 8 दिवस आता स्थिर आहे, 28 ते 30 रुपये. आता सध्या पावसावर अवलंबून आहे सगळं, कारण पाऊस जसा लागतोय तसे शेतकरी लवकरात लवकर आंबे काढून संपवायचा प्रयत्न करत आहेत.